ठीक आहे. हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, काल आपण GST चेन पाहिली होती. तर त्याची एकदा थोडक्यामध्ये एक रिव्हिजन आपण घेऊयात. हे बघा, GST चेन म्हणजे प्रत्येक स्टेजला GSTची आकारणी कशी केली जाते त्यासाठी ही एक फिगर मी काढलेली आहे. तर त्यामध्ये बघा, मॅन्युफॅक्चरर, होलसेलर, रिटेलर आणि कस्टमर अशा काही स्टेजेस आहेत ट्रेडिंगच्या. आता एक आपण उदाहरण घेऊयात की समजा हा मॅन्युफॅक्चरर आहे की जो घड्याळाचं उत्पादन करतो. मग या मॅन्युफॅक्चररनं होलसेलरला घड्याळं विकलेली आहेत. आता फॉर एक्झाम्पल आपण एक घड्याळ असं मानलेलं आहे. आता ॲक्च्युली एक घड्याळ असं विकलेलं नसतं, परंतु आपण उदाहरणासाठी म्हणून घेतलेलं आहे की समजा त्या घड्याळाची किंमत 200 रुपये आहे. मग या 200 रुपयामध्ये या मॅन्युफॅक्चररचा नफा इन्क्लूड आहे, हे लक्षात राहू द्या. त्याच्यामध्ये त्याचा नफा इन्क्लूड आहे. मग या मॅन्युफॅक्चररनं याला घड्याळ दिलं होलसेलरला आणि त्याच्याकडून ही टॅक्सेबल व्हॅल्यू 200 रुपये तर घेतलीच, शिवाय 12% हा GST पण कलेक्ट केलेला आहे. मग या 200 रुपयाचे 12% काढले, ते झाले 24 रुपये. म्हणजे ॲक्च्युली या मॅन्युफॅक्चररनं या होलसेलरकडून किती रुपये घेतले? 224 रुपये घेतले. मग त्यातले 200 रुपये त्यानं स्वतःसाठी ठेवले आणि हा जो 12% GST आलेला आहे तो शासनाला दिलेला आहे. ओके. तर हा व्यवहार जो झालेला आहे याला आपण काय म्हणतो? B2B म्हणजे बिझनेस टू बिझनेस. कारण या दोघांकडेही GSTIN नंबर आहे. ओके. त्यानंतर होलसेलरनं ते घड्याळ 300 रुपयाला रिटेलरला विकलं. मग रिटेलरकडून त्यानं 300 रुपये तर घेतलेच, शिवाय त्या 300 रुपयाचे 12% म्हणजे ते 36 रुपये. म्हणजे एकूण या होलसेलरनं रिटेलरकडून 336 रुपये घेतले. ओके, 336 रुपये घेतले. परंतु 300 रुपये स्वतःसाठी ठेवले, परंतु त्यातले जे वरचे जे 36 रुपये आहेत ते त्यानं डायरेक्ट सरकारला दिले का? नाही दिले. तर त्यानं काय केलं? तो काय म्हणला की मी अगोदरच या मॅन्युफॅक्चररला 24 रुपये दिलेले आहेत, म्हणजे इकडं GSTसाठी. मग तो काय म्हणणार की या 36मधून मी माझे एक्स्ट्रा दिलेले 24 रुपये वजा करणार. म्हणजे होलसेलरसाठी हा जो टॅक्स आहे ना 36 रुपये, याला काय म्हणतात? याला म्हणतात, आपण ज्यावेळेस खरेदी करतो वस्तू, खरेदी करताना जो टॅक्स दिला जातो त्याला म्हणायचं इनपुट टॅक्स. म्हणजे याच्यासाठी इनपुट टॅक्स किती आहे? 24 रुपये. आणि विक्री करताना जो घेतला जातो त्याला म्हणायचं आउटपुट टॅक्स. मग या होलसेलरसाठी आउटपुट टॅक्स किती आहे? 36 आणि इनपुट टॅक्स किती आहे? 24. मग आता या होलसेलरसाठी इनपुट टॅक्स क्रेडिट किती झालं? आता बऱ्याच विद्यार्थ्यांची या ठिकाणी जम्बलिंग होते आणि पुस्तकामध्ये सुद्धा थोडी त्यामध्ये जम्बलिंग तिथं आहेच तशी, की इनपुट टॅक्स आणि इनपुट टॅक्स क्रेडिट यामध्ये विद्यार्थ्यांचा गोंधळ होत आहे. कारण फॉर्म्युलेमध्ये हे बघा, असे 2 फॉर्म्युले दिलेले आहेत. ITC इज इक्वल टू आउटपुट टॅक्स मायनस इनपुट टॅक्स. ओके. आणि आणखीन एक फॉर्म्युला दिलेला आहे, GST पेएबल इज इक्वल टू आउटपुट टॅक्स मायनस ITC. परंतु या दोन्हीचा जर तुम्ही वापर केला ना तर उत्तर चुकीचं येत आहे. कारण का? ही जे आहे ना इनपुट टॅक्स जर आपण याच्यामध्ये घेतला ना तर आउटपुट टॅक्स मायनस इनपुट टॅक्स असं जर घेतलं, तुम्ही ते उदाहरण इथं जे आहे ना त्याचं तुम्ही तिथं पडताळा घेऊ शकता. कसं ते बघा. समजा एखादा व्यापारी आहे हाच,
तर त्यानं काय केलेलं आहे, 300 रुपयाला वस्तू विकली आणि त्यावेळेस त्यानं 36 रुपये टॅक्स गोळा केला. म्हणजे त्याच्यासाठी 36 रुपये काय आहे, आउटपुट टॅक्स आहे. ओके, आणि त्याच्यासाठी इनपुट टॅक्स किती आहे, 24 रुपये. मग आता त्या सूत्रानुसार ITC काय असेल बघा बरं. ITC मिळेल आउटपुट टॅक्स मायनस इनपुट टॅक्स. तर आउटपुट टॅक्स किती आहे, 36 आणि इनपुट टॅक्स किती आहे, 24. किती आली वजाबाकी, 12 रुपये. म्हणजे ITC किती आला, 12 रुपये. ठीक आहे. मग आता इथं GST पेएबल आपल्याला काढायचं आहे. मग GST पेएबल, मग त्यासाठी काय सूत्र दिलेलं आहे, आउटपुट टॅक्स मायनस ITC. तर आउटपुट टॅक्स किती आहे, 36 रुपये आणि ITC किती आलाय, 12. म्हणजे किती आली वजाबाकी, 24 रुपये. ठीक आहे. परंतु मग 24 रुपये त्यानं दिलेत का, नाही ना. त्यानं शासनाला किती रुपये दिलेले आहेत, 12 रुपये दिलेत. म्हणून तुम्ही काय करा, तुम्हाला एक मी आयडिया सांगतो. तुम्ही ITC डायरेक्ट लिहायचा. डायरेक्ट कसा लिहायचा, ज्यावेळेस तुम्ही उत्तर लिहित असतात ना, की आउटपुट टॅक्स इज इक्वल टू डॅश डॅश रुपीज, इनपुट टॅक्स इज इक्वल टू डॅश डॅश रुपीज, तर त्यावेळेसच खाली लगेच लिहून टाकायचं. जिथं तुम्ही इनपुट लिहिलं आहे ना त्याच्या खालीच लिहायचं देअर फॉर इनपुट टॅक्स क्रेडिट इज इक्वल टू. तर जो इनपुट आहे ना तोच इनपुट टॅक्स क्रेडिट म्हणून घ्यायचा. ठीक आहे. मग या होलसेलरसाठी आउटपुट टॅक्स किती आहे, 36 आणि त्याचा ITC किती आहे, 24. इनपुट 24 आहे म्हणजेच ITC सुद्धा तेवढंच आहे, 24. मग GST पेएबल किती असेल, या 36 मधून 24 वजा केले, 12 रुपये राहिले. 12 रुपये तो शासनाला देणार आहे. ओके. त्यानंतर होलसेलरनं इथपर्यंत झाला व्यवहार. आता रिटेलरकडून कस्टमरकडे, म्हणजे हा व्यवहार आहे B2C, हा व्यवहार होता B2B, कारण इथं सुद्धा या दोघांनाही GSTIN नंबर आहे. परंतु या ठिकाणी कस्टमरला GSTIN नंबर नाही आहे, म्हणून हा व्यवहार आहे B2C, म्हणजे बिझनेस टू कस्टमर. ओके. तर रिटेलरनं याला हे घड्याळ 400 रुपयाला विकलेलं आहे. म्हणजे त्याच्याकडून 400 घेतले अधिक 400 रुपयाचे 12%, तर ते होतात 48. असे एकूण 448 रुपये घेतले. परंतु हे वरचे 48 रुपये घेतलेले तो डायरेक्ट शासनाला देणार नाही. तो काय म्हणणार, की मी यातले 36 रुपये अगोदरच इकडे दिलेले आहेत. म्हणजे या रिटेलरसाठी आउटपुट टॅक्स किती आहे, 48 आणि इनपुट टॅक्स किती आहे, 36. म्हणजेच ITC 36च आहे. इनपुट टॅक्स 36 आहे म्हणजे ITC सुद्धा 36च आहे. आणि म्हणून मग GST पेएबल कसं काढतात, तर आउटपुट टॅक्स मायनस इनपुट टॅक्स क्रेडिट. तर 48 मधून 36 गेले, 12 रुपये राहिले. म्हणजे हा रिटेलर शासनाला 12 रुपये देणार आहे. ठीक आहे. अशा प्रकारे मॅन्युफॅक्चररनं शासनाला किती रुपये दिले, 24 रुपये. ठीक आहे. मग त्यातले 12 रुपये CGST आणि 12 रुपये SGST. या होलसेलरनं शासनाला किती दिले, 12 रुपये दिले. म्हणजे त्यातले 6 रुपये CGST आणि 6 रुपये SGST असेल. आणि या रिटेलरनं शासनाला किती दिले, 12 रुपये. तर त्यातले 6 रुपये CGST आणि 6 रुपये SGST. तर असे 12 आणि 6 18, 18 आणि 6 24. 24 रुपये CGST असेल आणि 24 रुपये SGST असेल. आणि टोटल GST किती झाला, 48. म्हणजे इकडचे 24, हे 12 आणि हे 12, असे 48 रुपये आले. ओके. आता एक लक्षात घ्या, हे जे सगळा GST आहे ना तो कोणी दिलाय फायनल, तर फायनल हा सगळा GST कस्टमरनं दिलेला आहे. कस्टमरकडून सगळ्यांनी तो वसूल केलेला आहे. ठीक आहे. तर आपण याच्यावरचे प्रॉब्लेम्स पाहूयात. प्रॅक्टिस सेट 4.2. Chetna store paid
टोटल GST ऑफ रुपीज 1,05,000 at the time of purchase. And collected GST rupees 1,20,500 at the time of sale. During 1st of July 2017 to 31st July 2017. Find the GST payable by Chetna Stores. सोल्युशन. तर प्रश्न लिहून घ्या. प्रश्नाचा अर्थ व्यवस्थित समजावून घ्या. तर चेतना स्टोर्स या दुकानदाराने 1,05,000 रुपये GST हा पेड केला किंवा खरेदी करत असताना, आणि नंतर जी काही त्यानं खरेदी केलेली आहे तर तो माल, तो म्हणजे ती वस्तू त्याने ज्यावेळेस विकली तर विकत असताना त्याने 1,22,500 रुपये एवढा GST कलेक्ट केला. कधी? ड्युरिंग 1st ऑफ जुलै 2017 टू 31st जुलै 2017. आता GST लागू कधी झालेला आहे? 1 जुलैपासून, बरोबर. 1 जुलै 2017 पासून, म्हणजे ज्यावेळेस GST लागू झालेला आहे त्यानंतरचा हा व्यवहार आहे. फाइंड GST पेएबल बाय चेतना स्टोअर्स. तर आपल्याला माहिती आहे GST पेएबलचा फॉर्म्युला काय आहे? आउटपुट टॅक्स मायनस इनपुट टॅक्स क्रेडिट. मग तुम्हाला जर GST पेएबल काढायचा असेल तर तुम्ही काय काढलं पाहिजे? तर आउटपुट टॅक्स काढला पाहिजे आणि ITC एक काढला पाहिजे. तर आउटपुट टॅक्स आणि इनपुट टॅक्स कसा काढायचा ते बघा. खरेदी करताना जो टॅक्स दिला जातो, दुसऱ्याला, त्याला काय म्हणतात? इनपुट टॅक्स म्हणतात. इनपुट टॅक्स इज इक्वल टू रुपीज. तर किती टॅक्स दिलेला आहे? 1,05,000 रुपये. आउटपुट टॅक्स, वस्तूची विक्री करताना किती टॅक्स घेतला? तर 1,22,500 रुपये 1,22,500 एवढा टॅक्स दुसऱ्याकडून घेतलेला आहे. तर हा घेतलेला टॅक्स म्हणजे काय झाला? आउटपुट टॅक्स. ठीक आहे. आता इनपुट टॅक्स क्रेडिट काढून घ्या, ITC. देअरफॉर ITC इज इक्वल टू, तर जो इनपुट टॅक्स आहे ना तोच ITC म्हणून घ्यायचा. दॅट इज रुपीज 1,05,000. ओके. आणि मग तुम्ही GST पेएबलचं फॉर्म्युला लिहू शकता. GST पेएबल
इज इक्वल टू फॉर्म्युला लिहा, आउटपुट टॅक्स मायनस ITC इज इक्वल टू, तर आउटपुट टॅक्स आहे 1,22,500 मायनस ITC वजा करा 1,05,000. तर 0,0,0,2,2 किती आला 22,000 रुपये. तर हा काय असेल GST पेएबल असेल शासनाला, मग त्यातले निम्मे निम्मे एक राज्य शासनाला आणि निम्मे केंद्र शासनाला असतील. तर हे लिहून घ्या, फायनल आन्सर एक लिहून घ्या. Therefore, GST payable by Chetna stores is equal to rupees 22,000. Second, Nazma is a proprietor of a firm registered under GST. She has paid GST of rupees 12,500 on purchase and collected rupees 14,750 on sale. What is the amount of ITC to be claimed? Question mark. What is the amount of GST payable? बघा या प्रश्नाचा अर्थ समजावून घ्या. नजमा इज ए प्रोप्रायटर ऑफ ए फर्म रजिस्टर्ड अंडर GST.
तर GST अंडर एक फर्म आहे जिची नजमा ही काय आहे, एक प्रोप्रायटर आहे. तर तिनं काय केलं, सी हॅज पेड GST ऑफ ₹12,500 ऑन परचेस. खरेदी करताना तिनं 12,500 रुपये GST दिला आणि विक्री करताना 14,750 रुपये GST घेतला. तर मग ITC किती असेल आणि GST पेएबल किती असेल? आता GST पेएबल तुम्हाला काढायचे म्हणजे काय माहीत पाहिजे, आउटपुट टॅक्स आणि ITC माहीत पाहिजे. मग पहिल्यांदा आपण इनपुट टॅक्स आणि आउटपुट टॅक्स काढून घेऊयात. तर खरेदी करताना दिलेला टॅक्स दॅट इज इनपुट टॅक्स. तर मग खरेदी करताना त्यांनी किती टॅक्स दिलेला आहे, 12,500 रुपये. तर हा काय असेल, इनपुट टॅक्स असेल. सो इनपुट टॅक्स इज इक्वल टू ₹12,500. आउटपुट टॅक्स तर आउटपुट टॅक्स म्हणजे गोळा केलेला टॅक्स. मग किती गोळा केलेला आहे, तर 14,750 रुपये. खरेदी करताना एवढा टॅक्स दिला आणि विक्री करताना एवढा टॅक्स घेतला, म्हणजे हा इनपुट टॅक्स आहे. तर हेच काय असेल, ITC असेल. देअरफॉर ITC इज इक्वल टू ₹12,500 and therefore GST payable is equal to output tax minus ITC is equal to 14,750 minus ITC is 12,500. तर ही वजाबाकी तुम्ही शक्यतो काय करा, बाजूला तुम्ही रफ मध्ये करा. कारण काय असतंय, एखादा हातचा इकडे इकडे गेला थोडक्यामध्ये, असे खूप जणांचं परीक्षेमध्ये होतं. तर किती आला, 2,250 रुपये. तर हा आहे GST पेएबल, म्हणजे एवढा GST शासनाला द्यायचा आहे. कुणी, नजमाना. मग अजून काय विचारले आपल्याला, तर ITC क्लेम्ड किती आहे, तर ITC आपण काढलेला आहे आणि GST पेएबल अमाऊंट सुद्धा काढलेली आहे. तर हे दोन्ही उत्तरं परत एकदा खाली लिहून घ्या. देअरफॉर ITC to be claimed is equal to ₹12,500 and GST payable is equal to ₹2,250. Number 3, Amir Enterprise purchased chocolate sauce
bottles and paid GST of rupees 3800. He sold those bottles to Akbari Brothers and collected GST of rupees 4100. Mayank Food Corner purchased these bottles from Akbari Brothers and paid GST of rupees 4500. Find the amount of GST payable at every stage of trading and hence find payable CGST and SGST. प्रॉब्लेम मोठा जरी असेल तरी वाचायचा कंटाळा करू नका. प्रश्न काळजीपूर्वक वाचणं फार महत्त्वाचं आहे. बरेचसे विद्यार्थी अर्धवट प्रश्न वाचतात आणि उत्तर लिहिण्याचा प्रयत्न करतात आणि त्यांचं उत्तर मग चुकतं. तर बघा या प्रश्नाचा अर्थ काय ते अगोदर समजावून घ्या. नेमकं आपल्याला दिलंय काय आणि काय विचारलंय. तर आमिर एंटरप्राइजेस यांनी चॉकलेट सॉस बॉटल्स खरेदी केल्या अगोदर आणि खरेदी करून त्याच्यावर GST भरला 3800 रुपये. नंतर त्याने त्या बॉटल्स अकबरी ब्रदर्सला विकल्या आणि GST कलेक्ट केलेला आहे 4100 रुपये. त्यानंतर तिसरी व्यक्ती आहे मयंक फूड कॉर्नर परचेस्ड दीज बॉटल्स फ्रॉम अकबरी ब्रदर्स. तर मयंक फूड कॉर्नर यांनी त्या बॉटल्स खरेदी केल्या आणि त्यावेळेस GST दिलेला आहे 4500 रुपये. आपण इथे काय करू एक फिगर काढून घेऊ. फिगर काढल्यानंतर आपल्याला ते व्यवस्थित लक्षात येईल की नेमका हा व्यवहार कुणाकुणामध्ये झालेला आहे. तरी बघा जसं आपण त्या वॉचसाठी फिगर काढली होती ना त्याप्रमाणे. तर कुणाकुणामध्ये हा व्यवहार झालेला आहे. तर सुरुवातीला आमिर एंटरप्राइजेस आहे. तर यांनी या बॉटल्स खरेदी करून कुणाला विकलेले आहेत अकबरी ब्रदर्सला. आणि नंतर अकबरी ब्रदर्स यांनी त्या मयंक फूड कॉर्नरला विकलेले आहेत.
ठीक आहे. तर बघूयात. तर या बॉटल्स आमिर एंटरप्राइजेस यांनी अकबरी ब्रदर्सला विकल्या आणि विकल्यानंतर किती GST गोळा केलेला आहे? तर 3,800 रुपये GST घेतलेला आहे. नाही सॉरी, आमिर एंटरप्राइज यांनी त्या चॉकलेट बॉटल्स अगोदर कुणाकडून तरी ते खरेदी केलेले आहेत. त्याचा इथं काही उल्लेख नाही आहे. फक्त त्यांनी असं सांगितलेलं आहे की आमिर एंटरप्राइज यांनी ज्यावेळेस त्या बॉटल्स खरेदी केल्या त्यावेळेस त्यांनी 3,800 रुपये हा GST भरलेला आहे. म्हणजे आमिर एंटरप्राइज यांच्यासाठी 3,800 रुपये हा काय आहे? इनपुट टॅक्स आहे. ओके. आणि यांच्यासाठी आउटपुट टॅक्स किती आहे? तर त्यांनी 4,100 रुपये गोळा केलेला आहे. म्हणजे यांच्यासाठी आमिर एंटरप्राइज यांच्यासाठी हा काय झाला? आउटपुट टॅक्स झाला. मग यांच्यासाठी ITC किती असेल? 3,800 असेल. बरोबर. मग आमिर एंटरप्राइजेस यांच्यासाठी GST पेएबल किती असेल? तर आउटपुट टॅक्स मायनस ITC. तर 4,100 मधून आपल्याला 3,800 वजा करायचे. इथे आले 300 रुपये. म्हणजे यांच्यासाठी GST पेएबल आहे 300 रुपये आणि CGST किती असेल? मग 150 रुपये. ओके. आता आपण अकबरी ब्रदर्ससाठी पाहूयात. तर अकबरी ब्रदर्स यांनी खरेदी करत असताना एवढा टॅक्स दिलेला आहे. म्हणजे यांच्यासाठी हा आउटपुट टॅक्स होता, परंतु अकबरीसाठी हा कसला टॅक्स आहे? इनपुट टॅक्स आहे. म्हणजे ITC आहे. तर हा ITC आहे आणि यांच्यासाठी आउटपुट टॅक्स काय असेल? तर बघा, यांच्याकडून किती टॅक्स गोळा केलेला आहे बघा? तर 4,500 रुपये. मग 4,500 मधून 4,100 वजा करा, किती राहिले? 400 रुपये. मग त्यातले 200 रुपये GST आणि 200 रुपये SGST असेल. ओके. तर अशा प्रकारे हे आपण उत्तर काढलेले. आता हे व्यवस्थित लिहून घ्यायचं आहे. तर प्रत्येक स्टेजसाठी आपण घेऊयात. फॉर आमिर एंटरप्राइज आउटपुट टॅक्स इज इक्वल टू, आउटपुट टॅक्स म्हणजे गोळा केलेला टॅक्स. तर यांनी गोळा किती केला? 4,100 रुपये. आणि खरेदी करताना दिला किती? इनपुट टॅक्स. तर खरेदी करताना त्याने 3,800 रुपये दिलेला आहे. तर हाच काय असेल? ITC असेल. देअरफॉर ITC इज इक्वल टू ₹3,800. and therefore GST payable is equal to, फॉर्म्युला लिहायला विसरू नका कारण फॉर्म्युलाला त्याला अर्धा मार्क देतात. आउटपुट टॅक्स मायनस ITC. तर आउटपुट टॅक्स 4,100, त्यामधून हे 3,800 वजा करा, 300. तर लगेच आपण CGST आणि SGST काढू. देअरफॉर CGST इज इक्वल टू SGST इज इक्वल टू 300/2, दॅट इज ₹150. आता अकबरी ब्रदर्ससाठी घेऊयात. फॉर अकबरी ब्रदर्स आउटपुट टॅक्स इज इक्वल टू, तर यांनी किती टॅक्स गोळा केलेला आहे? तर यांनी 4,500 रुपये गोळा केलेले आहेत. इनपुट टॅक्स त्यांचा किती आहे? तर तो आहे 4,100 रुपये. देअरफॉर ITC इज इक्वल टू 4,100 and therefore GST payable. आता या ठिकाणी फॉर्म्युला लिहा न लिहा काही फरक पडणार नाही कारण सुरुवातीला आपण इथे लिहिलेलं आहे. इज इक्वल टू 4,500 मायनस 4,100, दॅट इज ₹400. and therefore CGST
इज इक्वल टू SGST इज इक्वल टू 400/2 दॅट इज ₹200 लिहून घ्या. तर या व्हिडिओमध्ये इतकंच. राहिलेले प्रश्न आपण उद्याच्या पिरियडमध्ये घेऊयात. ओके, थँक्यू.